नमस्कार मित्रांनो, बुलढाणा मराठी या आपल्या मराठमोळ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण स्मार्ट मनी म्हणजे काय? स्मार्ट मनीला कोण-कोण हँडल करतं? स्मार्ट मनी बाजारामध्ये कसं काम करतो? आणि आपण स्मार्ट मनी कुठं-कुठं बाजारामध्ये जातं याचा पाठपुरावा करून आपल्या स्वतःचा कसा फायदा करून घेऊ शकतो? तर या सर्वांबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर स्मार्ट मनी म्हणजे काय? बघा, मनी स्मार्ट नसतो, पण स्मार्ट मनी म्हणजे की स्मार्ट लोकांचं मनी. आता स्मार्ट लोक कोण असतात? की म्युच्युअल फंड, हेज फंड, बँका किंवा परदेशी गुंतवणूकदार किंवा भारतामधले एच-एन-आयज म्हणजे हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल. तर हे जे जे एकदम श्रीमंत लोक असतात, अनुभवी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि ज्या लोकांकडे खूप जास्त प्रमाणात पैसे आहेत, तर यांचा पैसा म्हणजे स्मार्ट मनी. मग आता हा स्मार्ट मनी कुठे-कुठे असतो, कुठे-कुठे जातो याचा आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्मार्ट मनी कोण ऑपरेटर करतात? पहिलं तर म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांकडून गोळा केलेला पैसा असतो. तर म्युच्युअल फंडचा जो पैसा आहे तर तो कोणकोणत्या कंपन्यांमध्ये लागतो, कोणकोणत्या बॉन्डमध्ये लागतो किंवा दुसऱ्या कोणकोणत्या असेट क्लासमध्ये लागतो ते आपण जाणून घेऊन हा स्मार्ट मनीच्या हिशोबाने आपली पण इन्व्हेस्टमेंट आपण तिथे लावू शकतो. आता हेज फंड, म्युच्युअल फंड आणि हेज फंडमध्ये काय फरक आहे, की म्युच्युअल फंडमध्ये कोणी पण पैसे टाकू शकतात. पण हेज फंड हे काहीतरी सिलेक्टेड लोकांसाठीच असतात. म्हणजे सिलेक्टेड जे मोठे-मोठे लोक आहेत, ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, म्हणजे 100-200 जे काही खूप जास्त पैशावाल्या लोकांचा जो एकत्रित मनी असतो, म्हणजे अतिश्रीमंत आणि सिलेक्टेड लोकांचा म्युच्युअल फंड म्हणजे हेज फंड. अशा गोष्टी याला हेज फंड म्हणतात. तर आता हेज फंडचा मनी कुठे-कुठे लागतो हे पण आपण बघू शकतो. नंतर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर म्हणजे की परदेशातील श्रीमंत व्यक्ती भारतामध्ये कोणकोणत्या कंपन्यांमध्ये पैसा लावत आहेत ते पण आपण बघू शकतो. सेंट्रल बँका आणि बड्या बँका म्हणजे खाजगी बँका, रिझर्व्ह बँक किंवा दुसऱ्या बँका यांचा पण पैसा कोणकोणत्या कंपन्यांमध्ये, कोणकोणत्या असेट क्लासमध्ये, कोणकोणत्या बॉन्डमध्ये लागत आहे हे पण आपण बघून आपला पैसा तिथे आपण लावू शकतो. त्याच्यानंतर इनसाइडर ट्रेडर्स म्हणजे की ज्यांना बाजाराचं सखोल ज्ञान आहे, तर त्या व्यक्ती तर त्यांचा पैसा पण कुठे-कुठे लागतो याचा पण आपण मागोवा काढू शकतो. तर आता स्मार्ट मनी कशाप्रकारे गुंतवले जाते ते आपण बघणार आहोत. तर ब्लॉक ट्रेड्स किंवा बड्या ऑर्डरद्वारे बघा, आता हे जे म्युच्युअल फंड आहेत किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा असतो. म्हणजे 200 करोड, 500 करोड, 1000 करोड, 2000 करोड. तर एवढ्या प्रमाणात ते शेअर आणि बॉन्ड्स घेत असतात. तर ते ते एकदम ठोक बॉन्ड आणि त्याची विक्री करत असतात. तर ते बड्या ऑर्डरद्वारे ते केले जातात. डाटा आणि तांत्रिक विश्लेषणावर आधारित त्यांची गुंतवणूक असते. तर ते लोक मार्केटचे ट्रेंड, बाजारातील चढ-उतार, व्हॉल्यूम याचा अभ्यास करून स्मार्ट मनी गुंतवतात. आणि ते लोक आता स्मार्ट मनी कसा गुंतवतात, की डायरेक्ट ते शेअर घेतात किंवा ते शेअर मार्केटमधून बॉन्ड्स घेतात किंवा ट्रेड करतात. म्हणजे शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म पोझिशन बनवतात, की मार्केट खाली जाणार आहे का वरती जाणार आहे त्याच्या अनुसार. तर त्यांच्याकडे एनालिसिससाठी खूप मोठी टीम असते, खूप मोठे सॉफ्टवेअर असतात. तर त्यांच्या ज्या लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म पोझिशन असतात, तर त्या सहसा चुकत नाहीत. कारण की खूप सारं गोष्टीचं एनालिसिस करून त्यांनी ते पोझिशन घेतलेले असतात. आता सेक्टर आणि थीम्सवर फोकस बघा, आता काही-काही स्मार्ट मनी एखादं स्पेसिफिक सेक्टर किंवा थीम्सवर फोकस करून त्या क्षेत्राशी निगडीत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. आता आर्थिक घडामोडींचा फायदा, तर अचानक ज्या आर्थिक घडामोडी म्हणजे घडतात, तर त्याच्यानुसार स्मार्ट मनीचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, तर ते पण त्यांची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये बदलत राहतात. तर आता ती स्मार्ट मनी कोणकोणत्या ठिकाणी गुंतलेली आहे, तर ते आपण माहीत करून आपला पैसा आपण कसा-कसा लावा याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले की स्मार्ट मनी कुठे-कुठे लागलेला आहे, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, की त्याच्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, त्याच्यानंतर की फॉरेनचे म्हणजे जे एच-एन-आय आहेत, त्याच्यानंतर आपल्या देशातले हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल आहेत, तर यांनी पैसे कुठे लावले त्याचा तुम्ही सखोल अभ्यास करा. व्हॉल्यूम एनालिसिस आणि ओपन इंटरेस्ट याचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल, की मोठ्या लोकांनी कुठे पैसे लावला, सध्या मार्केट एनालिसिस कसं आहे, त्यांच्या पोझिशन बरोबर आहेत का नाही. त्यांच्या पोझिशन तर बरोबरच आहेत, कारण त्या त्यांनी कुठं पैसे लावले तर ते बरोबर आहेत का नाही. तर आपल्यापेक्षा ते 100 पट जास्त हुशार आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा एनालिसिस आपण नाही करू शकत. त्यांची चुकण्याची शक्यता ही फार म्हणजे हजारात एक टाईम असते. पण आपली चुकण्याची म्हणजे शक्यता ही खूप जास्त असते यांच्या तुलनेत. कारण हे मोठमोठे सॉफ्टवेअर, मोठमोठे एनालिसिस लावून बाजारामध्ये पोझिशन घेत असतात. सेक्टोरल रोटेशन लक्षात घ्या. बघा, स्मार्ट मनी विशिष्ट वेळेनुसार किंवा बाजारातील घडामोडीनुसार, अर्थव्यवस्थेतील बदलानुसार ते त्यांचा पैसा फिरवतात. म्हणजे कधी आय-टीमध्ये टाकतात, कधी फार्मामध्ये टाकतात किंवा अजून जे क्षेत्र आहे त्याच्यानुसार आणि त्या बाजारातील कंडिशननुसार स्मार्ट मनी
फिरत असतो. आणि शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म धोरण तयार करा, की तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी कशात निवडायचंय, लाँग टर्मसाठी कशात टाकायचंय, त्या लोकांनी कशात टाकलेलं आहे. तर त्याच्याशी मिळता-जुळता पोर्टफोलिओ आपण तयार केला तर आपल्यालाही त्यांच्या एवढाच रिटर्न भेटू शकतो. की आता पोर्टफोलिओ व्यवस्थापनासाठी आपल्याला काय-काय करावं लागेल, तर पहिले विविधिफिकेशन म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. तुम्ही वेगवेगळे सेक्टर, वेगवेगळे स्टॉक किंवा काही काही तुमची रक्कम स्टॉक मार्केटमध्ये, काही तुमची रक्कम बॉन्ड मार्केटमध्ये किंवा काही हायब्रिड फंडमध्ये या प्रकारे तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करू शकता. आता मनी हेजिंग, हेजिंग म्हणजे की तुम्ही जी पोझिशन घेतलेली त्याच्या विरुद्ध मार्केट गेलं, तर आता याच्यामध्ये काय करतात लोकं, की फ्युचरमध्ये त्यांचं पोझिशन घेतात आणि त्याला हेज करण्यासाठी एखादा कॉल किंवा पुट बाय करतात. तर ही एक कॉमन पद्धत आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण आता ह्या कशा-कशा वापरायच्या, हे कॉल, पुट, हेजिंग कसं करायचं, त्याच्यामध्ये फ्युचर ऑप्शन हे कसे काम करतात त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपण नंतर बनवणारच आहे. त्याच्यात मी तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेन. आता मार्केट लिक्विडिटीचा आपण विचार करा, की आपण जे खरेदी केलेलं आहे, तर त्याला लिक्विडिटी आहे का? लिक्विडिटी म्हणजे की ती गोष्ट खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये खरेदीदार आणि विक्री करणारे लोक आहेत का? आता सतत शिकत राहा. हे ना जे स्मार्ट मनी आहे, स्मार्ट मनी म्हणजे कोणता म्युच्युअल फंडचा मनी, त्याच्यानंतर भारतामधील अ, भारतामधील म्युच्युअल फंडचा मनी, भारतातील बँकांचा मनी, भारतामधील इन्शुरन्स कंपनीचा मनी, भारताच्या वेगवेगळ्या जे मोठमोठे उद्योग आहेत, तर त्यांनी कुठे-कुठे पैसे गुंतवलेत या सगळ्यांचा मनीचा आपल्याला सतत अभ्यास करावा लागेल. तर स्मार्ट मनी हे एक गुंतवणुकीसाठी एकदम मार्गदर्शक आहे, की मोठमोठ्या लोकांनी, स्मार्ट लोकांनी, खूप पैशावाल्या लोकांनी त्यांचे पैसे कुठे लावलेले आहेत. मग त्यांचे पैसे म्हणजे स्मार्ट मनी. तर ते पैसे जिथे-जिथे लावलेले आहेत, तिथे-तिथे आपणही पैसे लावून त्यांच्या एवढंच आपण रिटर्न या स्मार्ट मनीचा अभ्यास करून मिळवू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट मनी काय असतं, स्मार्ट मनीला कोण-कोण हँडल करतं, स्मार्ट मनी बाजारामध्ये कसा-कसा लावला जातो आणि स्मार्ट मनीचा मागोवा घेऊन आपण आपला फायदा कसा करून घेऊ शकतो, हे या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपलं बुलरनर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.